नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मी कावेरी आपल्या करण जी के या यूट्यूब चॅनेलवर आपले स्वागत करत आहे. आपला आजचा विषय आहे 71वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार. या विषयावर जी के चे 20 प्रश्न आहेत ते आज आपण घेणार आहोत. परीक्षा कोणतीही असो, एमपीएससी, यूपीएससी, रेल्वे भरती, टीईटी, टेट, पोलीस भरती, जिल्हा परिषद भरती, महानगरपालिका भरती. तुम्ही जर 71वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार या विषयाच्या बाबतीत जर हे 20 प्रश्न व्यवस्थित केले तर तुमचा 1 मार्क निश्चित समजा. चला मग जास्त वेळ न घालवता आपण सुरू करूया प्रश्नोत्तर. प्रश्न पहिला, 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचे आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले होते? ए. चेन्नई, बी. बंगळूर, सी. मुंबई, डी. नवी दिल्ली विज्ञान भवन. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे डी. नवी दिल्ली विज्ञान भवन. राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचे आयोजन दरवर्षी राजधानी दिल्लीतील विज्ञान भवन येथे केले जाते. प्रश्न दुसरा, 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार खालीलपैकी कोणाला संयुक्तपणे प्रदान करण्यात आला? ए. अजय देवगण, भोला आणि अल्लू अर्जुन, पुष्पा द राईज. बी. शाहरुख खान, जवान आणि विक्रम मेसी, 12th फेल. सी. रणबीर कपूर, एनिमल आणि मनोज वाजपेयी, सिर्फ एक बंदा काफी है. डी. विकी कौशल, सॅम बहादूर आणि रणवीर सिंग, रॉकी और रानी की प्रेम कहानी. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे बी. शाहरुख खान, जवान आणि विक्रांत मेसी, 12th फेल. शाहरुख खान, जवान आणि विक्रांत मेसीला 12th फेल या चित्रपटातील अभिनयासाठी संयुक्तपणे सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार मिळाला. या प्रश्नाचं उत्तर लक्षात ठेवण्यासाठी मी एक ट्रिक बनवलेली आहे. सर्वोत्कृष्ट शाहरुख खान जवान हो गया, विक्रांत फेल हो गया. या अशा पद्धतीने जर तुम्ही लक्षात ठेवलं, सर्वोत्कृष्ट शाहरुख खान जवान हो गया, विक्रांत फेल हो गया, या अशा पद्धतीने जर तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्हाला अधिक सोपं जाईल. चला आपण तिसऱ्या प्रश्नांकडे वळूया. प्रश्न तिसरा, मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे या चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळाला? ए. आलिया भट्ट, बी. आदिती राव हैदरी, सी. राणी मुखर्जी, डी. सान्या मल्होत्रा. या प्रश्नाचं उत्तर आहे सी. राणी मुखर्जी. मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे या चित्रपटातील आईच्या भूमिकेसाठी राणी मुखर्जी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून गौरवण्यात आले. आता या संदर्भात एक ट्रिक सुद्धा आहे. मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे या प्रश्नामध्येच उत्तर दडलेलं आहे. मिसेस म्हणजे काय की एक विवाहित स्त्री, त्या विवाहित स्त्रीचा म्हणजे आईचा रोल असू शकतो. आता या बाकीच्या ऑप्शनमध्ये उत्तरामध्ये राणी मुखर्जी यांचा आईचा रोल असू शकतो, म्हणजे ते त्या वयाच्या आहेत. आपण असा काहीसा विचार केला तर आपल्याला बरोबर उत्तर मिळू शकतं. चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 4, 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून कोणत्या चित्रपटाची निवड झाली? ए. जवान, बी. रॉकी और रानी की प्रेम कहानी, सी. 12th फेल, डी. द केरला स्टोरी. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे सी. 12th फेल. विधू विनोद चोप्रा दिग्दर्शित 12th फेल या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून सन्मानित करण्यात आले. नेक्स्ट क्वेश्चन, द केरला स्टोरी या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार कोणाला मिळाला? ए. विधू विनोद चोप्रा, बी. सुदीप्तो सेन, सी. करण जोहर, डी. एटली. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे सुदीप्तो सेन. द केरला स्टोरी या चित्रपटासाठी सुदीप्तो सेन यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वर्षीचा प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या ज्येष्ठ अभिनेत्याला प्रदान करण्यात आला? ए. कमल हसन, बी. अमिताभ बच्चन, सी. मोहनलाल, डी. रजनीकांत. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे सी. मोहनलाल.
मल्याळम चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आता हा प्रश्न तर खूपच महत्वाचा आहे. हा प्रश्न विचारलाच जाऊ शकतो ह्यापुढील कोणत्याही परीक्षेमध्ये. त्याच्यामुळे हा प्रश्न तर करूनच ठेवा. सी. मोहनलाल यांना ज्येष्ठ अभिनेते हे ज्येष्ठ अभिनेते असून त्यांना आणि मल्याळम चित्रपटसृष्टीतले असून त्यांना भारतातील सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ओके. पुढचा प्रश्न. 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वाधिक मनोरंजक लोकप्रिय चित्रपट बेस्ट पॉप्युलर फिल्म प्रोव्हाइडिंग होलसम एंटरटेनमेंट चा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला? ए. द केरला स्टोरी, बी. रॉकी और रानी की प्रेम कहानी, सी. जवान, डी. 12th फेल. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे बी. रॉकी और रानी की प्रेम कहानी. करण जोहर दिग्दर्शित रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटाला सर्वाधिक मनोरंजक लोकप्रिय चित्रपट म्हणून गौरवण्यात आले. आता या प्रश्नाचं उत्तर देखील सोपं आहे. म्हणजे लोकांना लोकप्रिय काय आहे याचा विचार करून आणि एक प्रेम कहाणी असू शकते आणि मनोरंजक म्हणायला गेलं तर रॉकी और राणी या 2 नावामध्येच मनोरंजन दडलेलं आहे. त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर देखील थोडंसं टेक्निक लावून थोडासा विचार करून आपण सोडवू शकतो. पुढचा प्रश्न. 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून कोणत्या चित्रपटाचा गौरव करण्यात आला? ए. आत्म पॅम्पलेट, बी. श्यामची आई, सी. जिप्सी, डी. नाळ 2. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे बी. श्यामची आई. सुहास भोसले दिग्दर्शित श्यामची आई या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून गौरवण्यात आले. नेक्स्ट क्वेश्चन. राष्ट्रीय सामाजिक आणि पर्यावरणीय मूल्यांना प्रोत्साहन देणारा सर्वोत्कृष्ट चित्रपट बेस्ट फिल्म प्रमोटिंग नॅशनल, सोशल अँड एन्व्हायरमेंटल व्हॅल्यूज चा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला? ए. 2018 एव्हरीवन इज अ हिरो, बी. सॅम बहादूर, डी. कथल अ जॅकफ्रूट मिस्ट्री, डी. हनुमॅन. या प्रश्नाचं उत्तर आहे बी. सॅम बहादूर. मेघना गुलजार दिग्दर्शित सॅम बहादूर या चित्रपटाला राष्ट्रीय सामाजिक आणि पर्यावरणीय मूल्यांना प्रोत्साहन देणारा सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून सन्मानित करण्यात आले. आता ह्या प्रश्नाच्या उत्तराबाबतीत एक मजेदार ट्रिक आहे. मजेदार ह्याच्यासाठी की राष्ट्रीय सामाजिक आणि पर्यावरणीय मूल्य या बहादूर मूल्यांना या बहादूर मूल्यांचा एकत्रित असलेला चित्रपट म्हणजे सॅम बहादूर. हे अशा पद्धतीने आपण लक्षात ठेवू शकतो. म्हणजे माझ्या मते काय की आपण एखादी गोष्ट लक्षात ठेवण्यासाठी जो काही विचार करतो तो विचार आपल्या कायम नेहमी लक्षात राहत असतो. त्याच्यामुळे मला ही ट्रिक सुचली, मी तुम्हाला सांगितली. चला पुढचा प्रश्न. पार्किंग या तामिळ चित्रपटातील भूमिकेसाठी खालीलपैकी कोणाला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता म्हणून गौरवण्यात आले? ए. अनुपम खेर, बी. विजय राघवन, सी. अनंग देसाई, डी. मुथुपेटाई सोमू भास्कर. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे डी. मुथुपेटाई सोमू भास्कर. मुथुपेटाई सोमू भास्कर यांना पार्किंग तामिळ चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता म्हणून गौरवण्यात आले. पुढील प्रश्न. 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये खालीलपैकी कोणत्या चित्रपटाने एकापेक्षा जास्त प्रमुख पुरस्कार जिंकले नाही? म्हणजे मुख्य पुरस्कार जे मेजर जास्त पुरस्कार आहेत ते जिंकलेले नाहीयेत. असा चित्रपट कोणता? ए. जवान, बी. मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे, सी. द केरला स्टोरी, डी. 12th फेल. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे बी. मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे. या चित्रपटाने केवळ सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा एकच प्रमुख पुरस्कार जिंकला व इतर चित्रपटांनी किमान 2 प्रमुख पुरस्कार जिंकले. या चित्रपटामध्ये फक्त सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा राणी मुखर्जीला पुरस्कार मिळाला आईच्या भूमिकेसाठी. हा एकच पुरस्कार या चित्रपटासाठी मिळालेला आहे. पुढचा प्रश्न.
71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे? ए. दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते मोहनलाल यांना हा पुरस्कार त्यांच्या 300हून अधिक चित्रपटातील योगदानाबद्दल मिळाला. बी. 12th फेलचे दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. सी. कथल अ जॅकफ्रूट मिस्ट्रीला सर्वाधिक मनोरंजक लोकप्रिय चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. डी. श्यामची आई या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट पदार्पण चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ए. दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते मोहनलाल यांना हा पुरस्कार त्यांच्या 300हून अधिक चित्रपटातील योगदानाबद्दल मिळाला. मोहनलाल यांनी त्यांच्या 4 दशकांच्या कारकिर्दीत 350हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले असून त्यांना या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यापुढची काही प्रश्नोत्तरे जे आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊया. आता इथेच थांबूया. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, ही प्रश्नोत्तरं आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. धन्यवाद.